Hello everyone. Welcome back to the session International Business. Greeting from Sahakekar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar. Today we are going to discuss about outcome of this lecture. In today's lecture we will discuss about nature of international business and we will see which are the points making of effect on international business. So let's start. Nature of international business. International business is a necessity in today's world. To go global, first step would be to understand international business environment. International business is nothing but extending area of activities of business across the boundaries. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? किंवा फर्स्ट स्टेप आंतरराष्ट्रीय व्यापारातली काय आहे? तर टू अंडरस्टँड इंटरनॅशनल बिझनेस इन्व्हायरमेंट, आंतरराष्ट्रीय व्यवसायाचं इन्व्हायरमेंट काय आहे हे समजून घेणं ही फर्स्ट स्टेप आहे. इंटरनॅशनल बिझनेस इज नथिंग बट एक्सटेंडिंग द एरियाज ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस अक्रॉस द बाउंड्रीज. म्हणजे आपण जो व्यवसाय देशांतर्गत करतो त्या व्यवसायाच्या ऍक्टिव्हिटीचा एरिया वाढवणं म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस. आता मगाशीच आपण म्हटलं की बिझनेस इन्व्हायरमेंट समजून घेणं किंवा काय काय परिणाम होतात हे समजून घेणं. कोणत्या कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण याचा विचार करणार आहोत? द बेनिफिट्स ऑफ पार्टिसिपेटिंग कंट्रीज डॉमिनेटेड बाय डेव्हलप्ड कंट्रीज अँड MNC, integration of many national economy, international restrictions and sensitive nature, keen competition, large scale operation, market segmentation, and international restrictions. So let's discuss about this point in detail. Benefits of participating countries. International business gives benefit to the countries which are participating in international business. Richer and developed countries grow their business to the global level and they get maximum benefit. Developing countries get latest technology, foreign capital, employment opportunities, rapid industrial development, etc. This helps developing countries in developing their economy and therefore developing countries open up their economy for foreign investment. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा पार्टिसिपेटिंग कंट्रीजना होतो. ज्या रिचर कंट्रीज आहेत, श्रीमंत देश आहेत किंवा प्रगत देश आहेत, तर त्यांचा व्यापार हा ग्लोबल लेवलला वाढलेला आहे आणि त्यात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा त्यांना जास्तीत जास्त फायदा झालाय. डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी, फॉरेन कॅपिटल किंवा इन्व्हेस्टमेंट, परदेशातल्या इन्व्हेस्टमेंट त्या देशामध्ये होतात. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी वाढते, रॅपिड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होते. हे सगळे फायदे डेव्हलपिंग कंट्रीजना होत असतात आणि त्याचा त्यांच्या इकॉनॉमीवर परिणाम होतो. आणि म्हणून असं म्हटलं की डेव्हलपिंग कंट्रीज ओपन अप देअर इकॉनॉमी फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आंतरराष्ट्रीय फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे परदेशातल्या इन्व्हेस्टमेंटसाठी डेव्हलप इकॉनॉमीनी आपली इकॉनॉमी ओपन केलेली आहे. डिनॉमिनेटेड बाय डेव्हलप कंट्रीज अँड MNC. इंटरनॅशनल बिझनेस इज डिनॉमिनेटेड नाही येते, डॉमिनेटेड. डॉमिनेटेड बाय डेव्हलप कंट्रीज अँड MNC. International business is dominated by developed countries and their MNC countries like USA, Europe, Japan. All are countries that are producing high quality product. They have people working for them on high salaries. They have large financial and other resources like best technology, research and development center. Therefore, they
produce good quality products and services at low prices. They help them to capture the world market. इंटरनॅशनल बिझनेसवर वर्चस्व कोणाचं आहे? तर डेव्हलप कंट्रीजचं आहे, MNCचं आहे. का डेव्हलप कंट्रीज किंवा MNCचं आहे? तर या ज्या डेव्हलप कंट्री आहेत त्या हाय क्वालिटी प्रोडक्ट निर्माण करतात. त्यांच्याकडे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना हाय सॅलरी देतात. त्यांच्याकडे लार्ज फायनान्शियल रिसोर्सेस आहेत. बेस्ट टेक्नॉलॉजी आहे. रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर्स डेव्हलप झालेली आहेत. आणि त्यामुळे दे कॅन प्रोड्यूस गुड क्वालिटी प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस ॲट लो प्राइसेस आणि त्यामुळे दे कॅन कॅप्चर वर्ल्ड मार्केट. आणि अशा प्रकारे इंटरनॅशनल बिझनेसवर वर्चस्व कोणाचं आहे? डॉमिनेटेड बाय डेव्हलप कंट्रीज अँड MNCs. आता ह्या डेव्हलप कंट्रीज किंवा MNCs कोणाचे आहेत? तर डेव्हलप कंट्रीज जसं की USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युरोप, जपान ह्या डेव्हलप कंट्रीज आहेत. थर्ड पॉइंट आहे इंटिग्रेशन ऑफ मेनी नॅशनल इकॉनॉमी. इंटरनॅशनल बिझनेस कंबाईन्स इकॉनॉमीज ऑफ मेनी कंट्रीज. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अनेक देशाच्या इकॉनॉमी एकत्र जोडल्या जातात. द कंपनी यूज फायनान्शियल, लेबर, रिसोर्स अँड infrastructure of other countries in which they are working. They produce in part of different countries, assemble the product in other countries and sell them the product in other countries. बघा काय म्हटलंय की वेगवेगळ्या देशांच्या इकॉनॉमीचे इंटिग्रेशन होतं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे. जसं की कंपनी यूज फायनान्स, लेबर अँड रिसोर्सेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ अदर कंट्रीज. ज्या देशामध्ये ती कंपनी व्यापार करते त्या देशाचं लेबर, रिसोर्स, इन्फ्रास्ट्रक्चर, लेबर वापरत असते. आणि त्याचा परिणाम काय होतो की वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या म्हणजे प्रोडक्टचे वेगवेगळे पार्ट वेगवेगळ्या देशात तयार केले जातात. तिसऱ्याच कुठच्या तरी देशात दे आर असेंबल म्हणजे एकत्र जोडले जातात आणि चौथ्याच देशात ते विकले जातात. इंटरनॅशनल रेस्ट्रिक्शन्स अँड सेन्सिटिव्ह नेचर. फोर्थ पॉइंट आहे इंटरनॅशनल बिझनेस इज हायली अफेक्टेड बाय economic policies, political environment, technology, etc. They can play a positive role to improve the business and they can also be negative for business. बघा इंटरनॅशनल बिझनेस हा हायली अफेक्टेड बाय इकॉनॉमिक पॉलिसीज, पॉलिटिकल इन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी याचा मोठा परिणाम होत असतो. जसं की इंटरनॅशनल बिझनेस कॅन प्ले पॉझिटिव्ह रोल टू इम्प्रूव्ह द बिझनेस, सेम वे निगेटिव्ह फॉर द बिझनेस. कारण छोटीशी निगेटिव्ह घटना झाली लगेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला फटका बसतो. द टोटली डिपेंड्स ऑन पॉलिसी मेड बाय गव्हर्नमेंट. इट कॅन हेल्प इन expanding business and maximum profit and vice versa. Keen competition. In international business, there is a cutthroat competition. It has to face cutthroat competition and without competition, no international business. Sixth point, large scale operations. International business contains large number of operations at a time because it is conducted on large scale globally. Production of goods at a large scale, they have to fulfill the demand at global level. Marketing of the product is also conducted at large scale to make them aware of the product. The first, they fulfill domestic demand and then they export the surplus in फॉरेन मार्केट. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जी ऑपरेशन्स आहेत ती लार्ज स्केल आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन केलं जातं, मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर केलं जातं, डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा विकला जातो माल आणि परदेशात नंतर विकला जातो. सेवन्थ पॉइंट इज मार्केट सेगमेंटेशन.
international business is based on market segmentation on the basis of geographic segmentation of the consumer. Market is divided into different groups according to demand for consumers in different countries. It produces goods according to demand of consumer of different market segmentation. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुम्हाला मार्केट सेगमेंटेशन करावं लागतं आणि त्या मार्केट सेगमेंटेशन नुसार कस्टमरचा जो काही काय म्हणतो आपण त्याला, जे काही त्यांचा प्रेफरन्स असेल किंवा जे डिमांड असेल ते प्रोव्हाइड करावं लागतं. द लास्ट पॉइंट इन nature of international business is international restrictions. International business, in international business, there is a fear of restrictions which are imposed by government of different countries. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सातत्याने फिअर ऑफ रेस्ट्रिक्शन्स म्हणजे एक भीती असते आपल्यावर बंदी येण्याची किंवा काय. मेनी कंट्रीज गव्हर्नमेंट डोंट अलाव इंटरनॅशनल बिझनेस इन देअर कंट्री. अनेक देश दुसऱ्या देशांना आपल्या देशात व्यापार करायला परमिशन देत नाहीत. दे हॅव ट्रेड ब्लॉक्स, टॅरिफ्स, बॅरियर्स, फॉरेन एक्सचेंज रेस्ट्रिक्शन्स एक्सेट्रा एटसेट्रा. म्हणजे यामध्ये ट्रेड ब्लॉक्स आहेत, टॅक्स आहेत, फॉरेन एक्सचेंज रेस्ट्रिक्शन्स आहेत. These things are harmful to international business. आणि ह्या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यापाराला घातक ठरू शकतात. So, to understand nature of international business, we must take some points into consideration such as benefits of participating countries dominated by developed countries and MNCs, integration of many national economy, international restrictions and sensitive nature, keen competition, large-scale operation, market segmentation and international restrictions. So students, today we have discussed about nature of international business. While discussing nature of international business, we must take into consideration benefits to participating countries dominated by developed countries and MNC, integration of many international economy, international restrictions, keen competition, large-scale operations, market segmentation and international uh, sensitiveness nature. So, thank you for today. We will meet again for next lecture to discuss about scope of international business. Happy learning to you. Thank you.